वन एंड हाफ आवर की बारिश में, देश की राजधानी में 1.5 आवर की बारिश में ये सब जो कि नोटिस नहीं आया। व्हाट इज द सिचुएशन इन द रेस्ट ऑफ द कंट्री? सरकार ने युवाओं के भविष्य और जीवन की सुपारी ले रखी है। When you have a brilliant student, all the dreams of serving the nation through taking the UPSC exam have been shattered and the hopes of the family have been shattered, sir. केवळ एका पावसानं आपल्या देशातल्या शहरांची वाताहत व्हायला लागलेली आहे आणि सध्या देशाची राजधानी दिल्लीमध्ये घडलेला प्रकार तर अत्यंत धक्कादायक असा आहे। एकाच वेळी शहरांची एका पावसानं होणारी वाताहत, UPSCच्या विद्यार्थ्यांची कशा पद्धतीमध्ये हलाखीत तयारी सुरू असते आणि दुसरीकडे शिक्षणाची ही सगळी बाजारू व्यवस्था कशा पद्धतीनं काम करते, हे सगळे प्रश्न या घटनेमध्ये दडलेले आहेत। शनिवारी रात्री संध्याकाळी 7 वाजता दिल्लीतल्या करोलबाग परिसरामध्ये एका क्लासच्या बेसमेंटमध्ये जिथं परवानगी नसताना लायब्ररी चालू होती, तिथे 30 विद्यार्थी तयारी करत होते, अभ्यास करत होते आणि त्याच वेळी पावसाचं पाणी या तळघरामध्ये पोहोचतं आणि त्याच्यातून 3 विद्यार्थ्यांचा मृत्यू होतो। जवळपास 11 ते 12 विद्यार्थ्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलेलं आहे। अत्यंत वेदनादायी अशी ही घटना आहे। एकीकडे पूजा खेडकर प्रकरणामध्ये UPSCच्या कारभारावरती जे प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे त्याच्यामुळे विद्यार्थ्यांचं मनोबल खचलेलं आहे आणि दुसरीकडे जे लाखो हजारो विद्यार्थी तयारीसाठी दिल्लीत पोहोचतात त्यांच्यासाठी आपली व्यवस्था काय दर्जाची आहे आणि प्रशासकीय पातळीवरती आपण किती कमी पडतो आहोत याचं हे उदाहरण आहे। 3 विद्यार्थ्यांचा मृत्यू झालाय। श्रेया यादव 25 वर्षांची उत्तर प्रदेशातली मुलगी आहे, तानिया सोनी तेलंगणामधली आहे आणि नेविन डाल्विन हा केरळमधला 28 वर्षांचा युवक आहे। खरं तर तिघेही जिद्दीनं परीक्षा देत होते, परीक्षेची तयारी करत होते। कदाचित ही परीक्षा पास होऊन व्यवस्थेमध्ये येऊन काही बदल करण्याची त्यांची स्वप्न होती, पण त्याच्या आधीच ही व्यवस्था किती क्रूर आहे आणि ज्या व्यवस्थेला ते बदलायला निघालेले आहेत त्याच व्यवस्थेच्या हलगर्जीपणानं त्यांचा जीव घेतलेला आहे। मुळामध्ये महाराष्ट्रातले सुद्धा जवळपास 10 ते 12 हजार विद्यार्थी UPSCच्या तयारीसाठी राजेंद्रनगरला पोहोचत असतात। हे राजेंद्रनगर दिल्लीतलं असं ठिकाण आहे की जे UPSCचं हब बनलेलं आहे। तिथं गेल्याशिवाय आपलं स्वप्न पूर्ण होणार नाही, अशा पद्धतीची एक मानसिकता झालेली आहे। क्लासचं एक मोठं नेटवर्क त्या ठिकाणी उभं राहिलेलं आहे आणि ज्या क्लासमध्ये ही घटना घडलेली आहे, राउज स्टडी सर्कल, ते सुद्धा एक मोठं नाव आहे। जवळपास 2.5 ते 3 लाखांची फी हे विद्यार्थ्यांकडून घेत असतात आणि तरी देखील लायब्ररीसाठी कुठे व्यवस्था असते तर ती तळघरामध्ये, ज्या ठिकाणी कुठलीही परवानगी नाही आहे आणि अशा सगळ्या यंत्रणेमध्ये या विद्यार्थ्यांना तयारी करावी लागते। मुळामध्ये हे विद्यार्थी कुठल्या परिस्थितीमध्ये तिथं राहत असतात याचा एक व्हिडिओ तुम्हाला मी दाखवतो। 10 बाय 10ची ही खोली आहे आणि या संपूर्ण खोलीवरती जर तुम्ही नजर टाकली तर लक्षात येईल की सामान ठेवायला जिथं जागा मिळेल तिथं सामान ठेवलेलं असतं। तिथंच पुस्तकं, तिथंच कपडे, तिथंच बाकीची सगळी तयारी। 10 बाय 10च्या या खोलीसाठी विद्यार्थी जवळपास 15 ते 20 हजार रुपये मोजतात। एक संपूर्ण इकॉनॉमीच या सगळ्या भागामध्ये उभी राहिलेली आहे आणि त्याच्यामध्ये हे जे घरमालक असतात ते सुद्धा विद्यार्थ्यांचं अशा पद्धतीने शोषण करतात। मुळामध्ये 7 ते 8 महिन्यांपूर्वीच मुखर्जी नगर जो दिल्लीतला दुसरा एक भाग आहे तिथं सुद्धा आग लागलेली होती एका स्टडी सेंटरला। त्याच्यानंतरच खरं तर व्यवस्थेनं सावध व्हायला पाहिजे होतं, पण हे झालं नाही आणि आता आपले राजकारणी जे आहे ते याच्यामध्ये अपयश नेमकं कोणाचं, दिल्ली सरकारचं की केंद्र सरकारचं, याच्यामध्ये आरोप करण्यामध्ये दंग आहेत। काल विद्यार्थ्यांनी या सगळ्याबद्दल शांततेनं मोर्चा काढला, पण त्याच्यावरती देखील पोलिसांनी लाठीचार्ज केला। विद्यार्थ्यांचं म्हणणं नेमकं काय आहे ते पण ऐका। एक बात सुनो, 1 घंटे 1.5 आवर की बारिश में, देश की राजधानी में 1.5 आवर की बारिश में ये सब जो कि नोटिस नहीं आया। व्हाट इज द सिचुएशन इन द रेस्ट ऑफ द कंट्री? व्हाट द हेल इज हैपनिंग? इस तरह के और परिस्थिति है एंड ऑल्सो हर ये पूरा ओआरएन में आपकी बेसमेंट में लाइब्रेरीज मिलेंगे, बीचेस मिलेंगे, फूड कोर्ट मिलेंगे, तो कितने लोग और मरेंगे? इट्स योर गॉडडैम रिस्पांसिबिलिटी। नोबडी इज हैविंग इट हेल्डिंग ए गवर्नमेंट। इट्स ज्या 3 विद्यार्थ्यांचा याच्यामध्ये मृत्यू झालेला आहे त्यांची परिस्थिती देखील खूप सामान्य होती। श्रेया यादवचे वडील हे दूध विकून आपलं घर चालवत होते
श्रेया एक होतकरू मुलगी होती, घरच्यांचा तिच्यावरती विश्वास होता की ती काहीतरी स्वप्न आपलं पूर्ण करेल, UPSC पास करेल. पण ज्या दिल्लीमध्ये ती ही सगळी तयारी करत होते तिथल्या इतक्या हलगर्जीपणाच्या व्यवस्थेनं तिचा जीव घेतलेला. नुकतंच बजेट सादर झालं आणि त्याच्यामध्ये सामान्य मध्यमवर्गीयांचा जो टॅक्स आहे तो किती कमी झाला किंवा मध्यमवर्गीयांच्याच टॅक्सवरती सरकार कसं चाललेलं आहे आणि जे अतिश्रीमंत आहेत त्यांना मात्र याचा कमी फटका बसतो याची चर्चा झाली. आणि हे सगळे तयारी करणारे जे विद्यार्थी आहेत ते सुद्धा अशाच कुटुंबातून आलेले असतात की जे टॅक्स भरतात सरकारला, त्यांच्या म्हणजे खरं तर जे टॅक्स भरत नाहीत त्यांच्याही जीवावरती देश चालतच असतो, पण जे टॅक्स भरतायत 20-20, 30-30% त्यांनी किमान एक साधी अपेक्षा सरकारकडून व्यक्त करू नये का? आणि जर केवळ तळघरामध्ये पाणी साचतंय एका क्लास सेंटरच्या, त्याच्यामध्ये आपण देशाच्या राजधानीमध्ये, लक्षात घ्या की ही राजधानीचं शहर आहे दिल्ली, आणि तिथं अशा पद्धतीनं जीव जात आहेत. नेहा सिंग राठोडने या सगळ्याबद्दल काय म्हटलंय ऐका. सरकार ने युवाओं के भविष्य और जीवन की सुपारी ले रखी है. एक तरफ UPSC की तैयारी के नाम पर बच्चे बंकर नुमा कमरों में पढ़ते पढ़ते डूबते उतराते शहीद हो जा रहे हैं, तो दूसरी तरफ कुछ ताकतवर लोग जुगाड़ और फर्जी सर्टिफिकेट लगाकर झटपट UPSC क्रैक कर डाल रहे हैं. UPSC के चेयरमैन तक इस्तीफा लिख रहे हैं और सरकारों की बेशर्मी खत्म होने का नाम नहीं ले रही है. एक ढंग का नेता इस देश में नहीं है जो किसी दुर्घटना की नैतिक जिम्मेदारी लेकर कोई कठोर निर्णय ले सके. सच ये है कि अनपढ़ युवाओं को धर्म के नाम पर और पढ़े लिखे युवाओं को UPSC के नाम पर ठगा और लूटा जा रहा है. और इस लूट में पूरा ओल्ड राजेंद्र नगर किंवा मुखर्जी नगर हे दिल्लीतले 2 असे भाग आहेत की ज्या ठिकाणी UPSCच्या तयारीसाठी देशभरातून लोक येत असतात आणि तयारी करत असतात. वाझीराम असेल, त्याच्यानंतर हे राउज स्टडी असेल, ही अशी गाजलेले काही कोचिंग सेंटर्स आहेत की तिथं या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण मिळतं किंवा त्यांच्या क्लासेससाठी त्यांना 2.5-3 लाख रुपये फी भरावी लागते. पण जर एवढी फी ते विद्यार्थ्यांकडून आकारत असतील तर मग किमान लायब्ररीसाठीची स्वतंत्र व्यवस्था ती पण नियमांच्या आधारावरती त्यांना का नाही निर्माण करता येऊ शकत? तळघरामध्ये जिथं खरं तर व्यवस्थित ड्रेनेज सिस्टीमसाठीची जागा पाहिजे, पार्किंग पाहिजे, अशा गोष्टींकडे लक्ष न देता मिळेल त्या ठिकाणी अशा पद्धतीनं विद्यार्थ्यांना भरून त्यांना एक प्रकारे या बाजारू व्यवस्थेमध्ये तयार करण्याचं काम चालू आहे. नुकतंच ज्या पद्धतीनं UPSCच्या विश्वासार्हतेवरती प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं होतं त्या पार्श्वभूमीवरती जे आपले हजारो विद्यार्थी तयारी करण्यासाठी दिल्लीत पोहोचत असतात ते किती जीवाशी खेळून या सगळ्या सिस्टीममध्ये तयारी करतायत हेच या उदाहरणानं स्पष्ट झालेलं आहे. Visited the hospital. I've just visited the hospital and met with the uncle of the boy from Kerala who unfortunately lost his life on the weekend, sir. It's a shocking situation, and I have to say that when you have a brilliant student, all the dreams of serving the nation through taking the UPSC exam have been shattered and the hopes of the family have been shattered, sir. This is a matter which obviously calls for compensation, but no compensation can be enough for the tragic loss of life of a young man cut short in his prime, sir. Now, there are a number of serious issues that need to be addressed, as the previous speaker has pointed out. There is, sadly, a level of violations of basic norms when it comes to building codes, fire safety, flood safety, and so on. That is rampant in the city. The corporation also has responsibility on this. So, I have seen in the hands of a journalist a certificate of clearance issued on the 9th of July, sir, by the corporation, allowing these people to do what they're doing, saying they're in compliance. Now, this kind of thing will have to be corrected, sir. At the same time, drains have to be cleaned. They're choked and clogged. Sir, let me just finish. The most important issue, and I say this on behalf of the family also, is to prevent such future tragedies. For this, there has to be a comprehensive inquiry, but there also has to be very specific steps taken to ensure that no other parents coming to our national capital from various parts of the country suffer this kind of loss and tragedies. याच्या आधी पण आपण बघितलं की एका पावसानं शहरांची वाताहत कशी होतीये, तर ते आपण पुण्यात बघितलं. याच्या आधी तुंबणारं शहर म्हणून आपण फक्त मुंबईला ओळखत होतो, पण आता हे आपल्याकडं नागपूर, पुण्यासारख्या ठिकाणी सुद्धा घडू लागलेलं आहे. नागपूरमध्ये मागच्या आठवड्यामध्ये पावसानं वाताहत झाली, पुण्यामध्ये तेच झालं, आणि आता दिल्लीमध्ये तर UPSCच्या तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा हा जीव केवळ पावसातल्या या वाताहतीने घेतलेला आहे.
सगळी सिस्टीम जी आहे ती एका पावसानं अशी उघड पडते. तुम्हाला नेमकं या सगळ्याबद्दल काय वाटतंय? खरोखर या सगळ्यामध्ये आपण विद्यार्थ्यांच्या मनोबलावरती तर परिणाम करतोयच, पण त्याच्यामुळे आपली सगळी व्यवस्थाच उघड होत नाही आहे का? आणि जे दावे आपण करतोय बदलाचे, अमृतकाळाचे, त्याच्यामध्ये या बेसिक गोष्टी आपल्या कधी पूर्ण होणार, हा देखील प्रश्न आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? तुमच्या काही कमेंट्स असतील, सूचना असतील तर त्या देखील आवर्जून कळवा. चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर आवर्जून करा. धन्यवाद.